नामांकित खेळाडू आहे ओमकार गायकवाड आणि पाहूया सलामीची बल्लेबाजी करण्यासाठी मात्र तो मैदानामध्ये दाखल झालाय आणि घरचं मैदान आहे, होम ग्राउंड आहे. पाहूया ओमकार आपल्या संघासाठी काय करतो. चला तर विकास मित्र मंडळ आपला एक प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. विनंती असेल, अन्यथा नावांचा अडथळा होता कामा नये. असा एक प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. विकास मित्र मंडळ पहा, दत्तगुरूचा 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आलाय. चला विनंती असेल प्रशांत चिखले सर, आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. विकास मित्र मंडळ 12th मॅन पाठवा ना. चला 12th मॅन पाठवा. 12th मॅन विकास मित्र मंडळ. हा शेवटचा पुकार असेल विकास मित्र मंडळ, अन्यथा पॅनल्टी देण्यात येईल 12th मॅन नसेल तर. नाव तर माहिती पाहिजे, आपण काय बोलणार इथे पाहिजे ना. 12th मॅन नाव तर पाहिजे ना. शैलेश गोगावले आपण व्यासपीठावर यायचंय. चला तर निनाद मोरे स्ट्राईकला आणि नॉन स्ट्राईकला
ओमकार गायकवाड. आघाडीची जोडी विष्णू मोरे यांचे चिरंजीव निनाद मोरे. आणि गोलंदाजी मार्कवरती नक्कीच या मैदानाचा राजा म्हणून ज्याला हुकमा दिलेली अर्थातच अभिजित जाधव उर्फ अब्बू, वेगवान गोलंदाज. चला तर सामन्याला सुरुवात होत आहे. सामन्याचा पहिला चेंडू डावकरे हाताचा फलंदाज. ओ यावेळेस पहा पंचांकडे अपील. क्या बात आहे. पहिला चेंडू मात्र निर्धाव यष्टीरक्षकाच्या हाती विसावला जातोय. डावकुरे हाताचा फलंदाज निनाद मोरे. सुंदर गोलंदाजी, टिचून गोलंदाजी केली जाते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अभिजितचा. लोडफुलटा चेंडू होता. समोरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू कलेक्ट केला जातोय. चेंडूची फेक होते तोपर्यंत एकेरी धावेत समाधान मानावं लागतंय. पहा सुंदर सुरुवात झाली आहे. संघाचं श्री गणेश मात्र या ठिकाणी झालेला आहे. नक्कीच अनेक तारे सितारे या मैदानात आज खेळताना पाहायला मिळणार आहेत. पोलादपूर एक्सप्रेस या नावाने देखील ओळखला जातो हा अभिजित जाधव उर्फ अब्बू. त्याचप्रमाणे तेवढ्याच बलाढ्याचा हा फलंदाज ओमकार गायकवाड. पहा काय चपलाईने धाव घेतलेली आहे. आणि ओमकारला माहिती आहे जर मला माझ्या संघाला मोठ्या धावा करायच्या असतील तर मला अशाच प्रकारची कामगिरी करावी लागेल. आणि तीच कामगिरी मात्र ओमकार आणि निनाद मात्र या ठिकाणी दाखवून देते. आतापर्यंत 3 चेंडू खर्च झालेत आणि 3 चेंडू मध्ये मात्र धाव मात्र मिळते ती फक्त 2. पहिली षटक मार्गस्थ प्रगती पथावरती. पाच षटकांचा खेळ. तर यावेळेस पंचांचे हात समांतर आणि गोलंदाजाला या ठिकाणी दंडित केले जाते. इट इज वाईड बॉल म्हणून करार केला जातो. एक अतिरिक्त धाव नक्कीच खात्यामध्ये तब्दील केली जाते आणि या अतिरिक्त धावेने पुन्हा एकदा धावसंख्येचं समीकरण बदललं जाते. आणि आता मात्र मित्रांनो 3 चेंडू आणि 3 धावा मात्र हा समीकरण आपण धावफलकावरती पाहतोय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अभिजित जाधव. ओ समोरच्या क्षेत्रामध्ये चेंडू पाठवलाय. गोशांकी क्षेत्र आहे. धावा मात्र मिळत आहेत त्या फक्त 2. चार चेंडू आणि 5 धावा. पुन्हा एकदा गोशांकी क्षेत्रामध्ये हा चेंडू. मागचा क्षेत्र हा डिक्लेअर झोन आहे आणि त्याच्यामध्ये जर यष्टीरक्षकाकडे काही चूक झाली तर नक्कीच तो गोशांकी क्षेत्र दिला जाईल आणि तसंच दृश्य या ठिकाणी पाहायला मिळालं. एक धाव आणखीन जोडली जाते धावफलकावरती. तर धाव संख्या झाली आहे ती 6. 5 चेंडू 1 टू गो. शेवटचा चेंडू असेल. नक्कीच चांगली कामगिरी करत आहेत. स्ट्राईकला निनाद मोरे, नॉन स्ट्राईकला ओमकार. यावेळेस पाहायचंय चेंडू खाली मात्र क्षेत्ररक्षक आला नाही. एकच धाव मात्र मिळते. पहा चला तर या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ हा संपुष्टात आलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावफलक पाहिलं तर धावा झाल्यात त्या 7. सुंदर असं षटक आणि सुंदर अशा धावा
मात्र या ठिकाणी पाहायला मिळतात. तर व्यासपीठावरती आमचे मोठे बंधू अर्थातच विजय अनंत तळेकर सर यांचे देखील आगमन झालेलं आहे. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर अबाव 40 आणि अबाव 50 अशा स्पर्धा असतात, त्यांच्या नावाखाली नमूद केल्या जातात आणि मी त्यांचं या ठिकाणी समालोचक महेश शिंदे त्यांचं स्वागत करतो. सुंदर अशी स्पर्धा आणि त्या स्पर्धेला आवर्जून मात्र प्रमुख पाहुणे आणि प्रेक्षक मात्र त्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी जातात. मग ती स्पर्धा अबाव 40ची असू दे किंवा अबाव 50ची असू दे, अशा स्पर्धेचे सर्व आमचे विजूदादा अनंत तळेकर यांचे देखील या मैदानामध्ये आगमन झालेलं आहे. मी समालोचक महेश शिंदे या स्पर्धेच्या वतीने आणि माझ्या वतीने मी त्यांचा आभार या ठिकाणी प्रकट करतो. पुन्हा एकदा जाऊया खेळपट्टीच्या दिशेने. पहिल्या षटकाचा खेळ मात्र मित्रांनो संपुष्टात आलाय आणि पहिल्या षटकाच्या खेळानंतर आपण धावफलक पाहिलं तर 6 चेंडू आणि 7 धावा. अभिजित जाधव यांनी पहिलं षटक हाताळलं, 7 धावा मात्र त्याने खर्च केल्या आणि दुसऱ्या षटकाची जबाबदारी मात्र सोपवण्यात आली होती पहिला चेंडू ब्र काऊन लावलाय. पाहायचं या ठिकाणी किती धावा मिळत आहेत, पंच आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. चला, आतापर्यंत निर्णय हा पेंडिंग आहे आणि आमच्यापर्यंत अजून तो निर्णय आलेला नाही. पंच पाहनिशा करत आहेत त्या ठिकाणची आणि त्याच्यानंतर आमच्यापर्यंत तो निर्णय पोहोचवला जाईल. चला, तर नक्कीच 4 धावा मात्र या ठिकाणी जोडल्या जात आहेत धाव फलकावरती आणि या 4 धावेच्या मदतीने मात्र धावसंख्येचं फलक मात्र बदललं जात आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ते दुहेरी आकड्यावरती 1-1-11. 11 धावा मात्र धाव फलकावरती. पहा, पहिला चेंडूवरती हल्ला आक्रमण चढवलाय गोलंदाजावरती. गोलंदाज अभि, डावखुऱ्या हाताचा फलंदाज निनाद मोरे चांगली कामगिरी करतात घरच्या मैदानामध्ये आणि आज सातत्याने आज आपण पाहतोय स्वर्गीय अजितदादा पवार स्मृती चषक या स्पर्धेमध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार लगावलाय. आणखीन एक आखुड्या पद्धतीचे चेंडू खाली क्षेत्ररक्षक परंतु पोचू शकला नाही. धावा मात्र जोडल्या जात आहेत त्या. दोन. पहा, सुंदरस रनिंग बिटवीन द विकेटच्या या जोरावरती मात्र 2 धावा नक्कीच खात्यामध्ये तब्दील केल्या जातात. आणखीन धाव फळक 2 ने पुढे सरसावलं जाते आणि धाव फळक आपण पाहिलं तर 13 धावा आणि आमचे मोठे बंधू अर्थातच गौरव यांचंही देखील या मैदानामध्ये आगमन. कालचा दिवस देखील पाहिला आपण, त्यांना सातत्याने या स्पर्धेसाठी जी तडजोड करत आहेत त्यांची तडजोड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यांचंही देखील मी समालोचक महेश शिंदे गौरव आहिरे दादा यांचे देखील आभार या ठिकाणी प्रकट करतो. आणि त्यांचा मला 1 आठवड्या अगोदर फोन आला होता आणि सांगितलं की दादा तुम्हाला या स्पर्धेसाठी समालोचन करायचंय आणि त्यांच्या शब्दाला मान देऊन आज मी या ठिकाणी आलो आणि त्यांनी मला या स्पर्धेसाठी समालोचन करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी गौरव आहिरे दादा यांचा आभार प्रकट करतो. पुन्हा एकदा जाऊया खेळपट्टीच्या दिशेने. धावफलक पाहिलं तर 15. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 15 धावा. पुन्हा एकदा अभि गोलंदाजी मार्कवरती. रिवर्स समोरच्या क्षेत्रामध्ये पहा काय निनाद मोरे, काय चपलाईने धाव घेतली जाते. पुन्हा एकदा 2 धावा. 17 धावा धावफलकावरती. नक्कीच व्यासपीठावरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व सामाजिक न्याय विभाग मुंबई यांचे जेवढे पदाधिकारी आहेत त्यांचं मी समालोचक महेश शिंदे आभार प्रकट करतो. पुन्हा एकदा समोरच्या क्षेत्रामध्ये मोठा फटका आणि गोशांकी क्षेत्रामध्ये फक्त धावा मिळतात त्या 2. 19.
चला शेवटचा चेंडू आहे. पाहिलं समीकरण आपण 4-2-2-2-2 असा हा प्रकार आहे आजच्या या ओव्हर्स मधला. आणखीन एक चेंडू मात्र शिल्लक आहे. पहा बॅक टू बॅक 4 दुहेरी धावा मात्र या ठिकाणी पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस बॅटीचा आणि चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाहीये आणि निर्धाव चेंडूने मात्र षटकाची समाप्ती मात्र केली जाते आणि दोन षटकांचा खेळ हा संपुष्टात आलाय आणि धावफलक आपण जर पाहिलं तर 19 धावा, 12 चेंडू आणि 19 धावा. सुंदरसं षटक, सुंदर अशी स्पर्धा आणि सुंदरसं लाईव्ह प्रक्षेपण अर्थातच 70-70 स्पोर्ट्सच्या वतीने यूट्यूबला ही लाईव्ह स्पर्धा आपण पाहत आहोत. आणि 70-70 म्हटलं तर मित्रांनो अर्थातच आमचे मोठे बंधू, आमचे गुरु अर्थातच तारिक सय्यद भाई यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं, या 70-70 स्पोर्ट्सचं आयोजन केलं जातं आणि त्यांचे सर्व आमचे तारिक भाई सय्यद त्यांचे देखील आम्ही आभार या ठिकाणी प्रकट करतो. चला तर संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक पुन्हा एकदा पोलादपूर एक्सप्रेस अभिजित जाधव गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस, ओमकार गायकवाड एक धाव कंप्लीट, दुहेरी धावाचा प्रयत्न आणि का बात आहे, पहा काय चपलाईने धाव घेतोय ओमकार. ओहो, स्टेप आउट येऊन मारण्याचा प्रयत्न, पहा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल केला जातोय. पुन्हा एकदा 2 धावा मात्र मिळत आहेत. पहा बॅक टू बॅक 2 धावा मात्र 2 चेंडूवरती आल्या आहेत, म्हणजेच 2 चेंडू आणि 4 धावा देण्यामध्ये यश मिळतंय अभिजित जाधव. पहा मागच्या ओव्हर्समध्ये आपण पाहिलं 4 दुहेरी धावा मात्र निनाद मोरेच्या बॅटीमधून आणि आता तसंच काही दृश्य ओमकार गायकवाडच्या बॅटीमधून पाहायला मिळत आहेत. धावफलक आपण जर पाहिलं तर मित्रांनो जाऊन पोहोचतंय ते 23-23. तिसरं षटक मार्गस्थ प्रगती पथावर. अजूनही 4 चेंडू मात्र शिल्लक. पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन पोलादपूर एक्सप्रेस अभिजित जाधव. ओ रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, चला तर प्रमुख पंच अविनाश जाधव आणि लेख पंच दीपेश सर पाहूया यांच्या माध्यमातून नोट आउटचा करार आला आहे. अविनाश जाधव सरांच्या माध्यमातून प्रमुख पंचांची भूमिका मात्र या ठिकाणी पार पाडत आहेत आणि नक्कीच 2 धावा मात्र नक्कीच या ठिकाणी घेतल्या जात आहेत. सर एकच रन आहे आत्ताचा. आम्ही तेच बोलतोय, तो विचारून गेला का अंपायरला विचार.
पंच निर्णय देतील. आपण पंचांना विचारल्याशिवाय कोणत्याही प्रकारची पंचांशिवाय पंचांकडून परवानगी घेतल्याशिवाय आज जायचं नाहीये. चला आत्ताची एकच धावा आहे. चला धावफलक पाहिलं तर 24 धावा 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. चला थोडस बदल मात्र या ठिकाणी अभिजित जाधवच्या माध्यमातून पाहायला मिळतंय क्षेत्ररक्षणामध्ये. पुन्हा एकदा स्ट्राईकला मात्र सज्ज होतील ते निनाद मोरे. चांगली कामगिरी करत आहेत निनाद आणि ओमकार. ओहो पुन्हा एकदा समोरच्या क्षेत्रामध्ये चेंडू हा कार्पेट पद्धतीने त्या ठिकाणी दीपक राजभर आहे. चेंडूची फेक केली जाते. एकच धाव मात्र मिळतोय. सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी दीपक राजभरच्या माध्यमातून पाहायला मिळालं. एकेरी धावेतच समाधान आणि पुन्हा एकदा धावफलक एकेरी धावने पुढे सरकते. 25 धावा 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. टुडुगो ओ समोर टोलावलाय पहा कुठे जातोय चेंडू आणि धावा मात्र मिळत आहेत त्या 2. चला 1 टू गो. 27. सुंदर असा फटका समोरच्या क्षेत्रामध्ये. काय कमालीची बॅटिंग करतोय ओमकार. आणि पहा बघता बघता 3 धावा चोरून घेतलेल्या आहेत आणि या 3 धावेच्या मदतीने धावफलक आपण जर पाहिलं तर 30 धावा. चला 3 षटकांचा खेळ हा संपुष्टात आला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर मात्र आपण जर धावफलक पाहिलं तर 30 धावा म्हणजे 10च्या सरासरीने मात्र ही हा जो रन रेट आहे तो वाढत चाललेला आहे. सुंदर असं 10 सरासरीने धावा मात्र धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 18 चेंडू आणि 30 धावा. चला वेळ कमी आहे. ऑलरेडी आपण सामन्याला उशिरा सुरुवात केली आहे तर विनंती असेल कोणत्याही प्रकारचा टाइमपास न करता आपण या स्पर्धेला चालू ठेवायचंय. चला थोडीशी घाई करा विनंती असेल स्पीडअप. वेळ कमी आहे. आजचा फायनल दिवस आहे म्हणजे अंतिम दिवस या स्पर्धेचा आणि आज आपल्याला बरंचसं आपले प्रमुख पाहुणे देखील येणार आहेत. स्पर्धा देखील आवरायची आहे. त्याच्यानंतर आपले प्रमुख पाहुणे येतील त्यांचा आपण सत्कार करणार आहोत. नंतर आपलं शेवटला पारितोषिक वितरण सोहळा देखील आहे तोही देखील आपल्याला साजरा करायचा आहे. तर विनंती असेल कोणत्याही प्रकारचा टाइमपास न करता या स्पर्धेला चालू ठेवायचं. आपण घाई करायची. कार्तिक जरा घसा थंड कर. चला तर गोलंदाजी मार्कवरती बंटी.
ओ यावेळेस पहा पंचांचे हात मात्र या ठिकाणी समांतर होतीलच, त्यात काही शंका नाही. वाईड बॉल म्हणून करार केला जातोय आणि एक अतिरिक्त धाव नक्कीच खात्यामध्ये तब्दील केली जाते. पहिला चेंडू हा सोयीचा चेंडू टाकण्यात आलाय. वाईड बॉल, एक अतिरिक्त धाव. 31 धावा मात्र धावफलकावरती. चौथं षटक मार्गस्थ प्रगतीपथावर. ओ आणखीन एक स्लोअर वन चेंडू होता. ओमकारला काहीसा कळाला नाही, थेट विसावला जाईल तो यष्टीरक्षकाच्या हाती. चांगलं कमबॅक मात्र या ठिकाणी पाहायला मिळतंय. ओ समोरच्या क्षेत्रामध्ये फारच लांब पाठवलाय चेंडूला आणि पाहायचंय वन बाउन्स सी मार रेखापाल. 4 रन. चलिए दोस्तों, मस्तक पर दस्तक देती हुई गेंद जाएगी सीमा रेखा के पार और इसी के साथ 4 रन जोड़ दिए जाएंगे स्कोरबोर्ड पर. चला या 4 धावेच्या मदतीने मात्र धाव संख्येचं फलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतंय ते चला 35 धावा. फक्त 2 चेंडू आणि 35 धावा मात्र धावफलकावरती. अजूनही पुन्हा एकदा ओमकार. चेंडू गोशांकी क्षेत्रात जातोय दुहेरी धावासाठी. 37. पहा वेगाने धाव मात्र वाढत आहे धावफलकावरती आणि त्याच प्रकारे चांगल्या प्रकारची कामगिरी मात्र करताना पाहायला मिळतात दोन्ही खेळाडू. मात्र सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये अजूनही देखील दाखल आहे. निनाद मोरे आणि ओमकार गायकवाड. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. पहा थोडस मिसफिल्ड या ठिकाणी पाहायला मिळाले, परंतु तेवढ्याच चपलाईने ओमकारने दुसरी धावला झेप घेतली आणि ती दुसरी धाव देखील त्याने रनिंग बिटवीन त्याच्या विकेटवरती त्यांनी सुंदर अशा या 2 धावा मात्र खात्यामध्ये जोडल्या गेल्या आणि पुन्हा एकदा धाव संख्या जाऊन पोहोचते ती 39. चला टू डू गो. 4 चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका. आणखीन 2 धावा मिळत आहेत का? पहा विशाल सकपाळ आणि उर्फ चिल्या या नावाने ओळखला जातो. प्रसिद्ध सुंदर असं क्षेत्ररक्षण. एकच धाव मात्र मिळते. चला 1 टू गो. अंतिम चेंडू असेल. धाव फलक 40. 40. अजूनही 7 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक आहे मित्रांनो. पुन्हा एकदा निनाद मोरे स्ट्राईकला. चला तर गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडूची सांगता होत आहे आणि षटक क्रमांक 4 मात्र या ठिकाणी संपन्न झालाय. 4 षटकांचा खेळ हा संपुष्टात आलाय आणि 4 षटकांच्या खेळानंतर आपण जर धावफलक पाहिलं तर 41 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. अजूनही 6 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक आहे आणि मित्रांनो आपण पाहत आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व सामाजिक न्याय विभाग मुंबई यांच्या आयोजनाने स्वर्गीय अजितदादा पवार स्मृती चषक सुंदर अशी भव्य दिवस स्पर्धा आणि आपण पाहत आहोत 70 प्रेझेंटच्या वतीने ही लाईव्ह स्पर्धा यूट्यूबला आणि सुंदर अशी स्पर्धा आहे मित्रांनो. रोख रक्कम 50,000 व आकर्षक चषक. चला चेंडू द्यायचा. चेंडू
चला मित्रांनो, वारंवार सूचना असेल आयोजकाच्या वतीने आणि माझ्याही वतीने, वेळ कमी आहे आपल्याकडे, गाई करायची, जरा स्पीडअप करायचं आहे. चला पंचांना विचारल्याशिवाय कोणी आज जाऊ नका, नम्र विनंती असेल. पंचांकडनं परमिशन घ्यायची आपण. सर, प्लेयर बॅट्समॅन चेंज केलं का? ओ, ओमकार ऑन फायर, चेंडू जातोय सी बार रेखा पार, 6 धावा. चालू असलेल्या सामन्यामध्ये जर आतमध्ये कोण गेला तर त्याला 5 रनाची पॅनल्टी देण्यात येईल, याची नोंद घ्यायची. न सांगता कोणी जाऊ नका आतमध्ये. माईकवाला कोण आहे का कोण माईकवाला साऊंड वाला? पुन्हा एकदा समोरच्या क्षेत्रामध्ये नो मॅन झोन मध्ये हा चेंडू पडला जातोय आणि नक्कीच तर धावा मात्र मिळत आहेत त्या 3. आणि धावफलक आपण जर पाहिलं तर जाऊन पोचते ते 50. पहा, संघाचं अर्धशतक या ठिकाणी मात्र झालेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे संघासाठी. 50 धावा धावफलकावरती. पहा काय कमालीची फलंदाजी करतोय ओमकार गायकवाड. चला अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. अर्धशतक मात्र संघाचं या ठिकाणी झळकावलंय. 50 धावा धावफलकावरती लागल्यात. आणि पहा समीकरण काय पाहिलं आपण जर लास्ट ओव्हरचं, पहिला चेंडूवर मात्र षटकार आलाय ओमकारच्या बॅटिंगमधून, त्यात नंतर निर्धाव चेंडू येतोय आणि त्यात नंतर मग 3 धावा मात्र नक्कीच ओमकारने घेतल्या आहेत. सुंदर असं या 3 चेंडूवर 9 धावा मात्र पाहायला मिळाल्या. अजूनही 3 चेंडू शिल्लक. तर आता मात्र स्ट्राईकला सज्ज होतो तो तेजस. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकातले शेवटचे 3 चेंडू. ओ, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेस नक्कीच बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव मात्र खात्यामध्ये जोडली जाते. 51. शेवटचे 2 चेंडू. टू टू गो. लाईव्ह मध्ये नाही जात आहे का? तिकडे जात नाही.
चला तर नक्कीच यावेळेस मात्र दुहेरी धावावरती धावबाद आणि 52 धावा 52. चला अंतिम चेंडू असेल. चला ऋषिकेश मोरे आणि ओमकार गायकवाड ऑन फायर. पहा चेंडू पाठवलाय पुन्हा एकदा सीमा रेखा पार 4 आणि या 4 धावेच्या मदतीने मात्र धावसंख्येचं फळक पुन्हा एकदा बदललं जाते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 56 धावा. अब 56 आणि 57 धावांचं लक्ष मात्र या ठिकाणी ठेवण्यात आलंय. ते म्हणजेच अर्थात दत्तगुरु मित्र मंडळ या संघाला. पहा प्रथमतः टॉस विन आहेत आणि चूज टू फील्ड अशी भूमिका मात्र या ठिकाणी घेण्यात आली दत्तगुरु मित्र मंडळाच्या वतीने आणि 56 धावा मात्र या ठिकाणी लावल्या स्कोरबोर्डवरती विकास मित्र मंडळ या संघाने आणि 57 धावांचं लक्ष 57 धावांचं आव्हान मात्र या ठिकाणी ठेवण्यात आलं ते दत्तगुरु मित्र मंडळ यासाठी. चला विनंती असेल विकास मित्र मंडळ आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. सुंदर अशी स्पर्धा आपण पाहत आहोत मित्रांनो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व सामाजिक न्याय विभाग मुंबई आयोजित स्वर्गीय अजितदादा पवार स्मृती चषक. सुंदर अशी स्पर्धा आणि स्पर्धेचं ठिकाण म्हटलं तर नक्कीच घाटकोपर या नगरीमधलं जे आपण माहेरघर असं म्हटलं जातं क्रिकेटचं तेच मैदान अर्थातच जनरल अरुण कुमार वैद्य या मैदानामध्ये ही स्पर्धा आपण पाहत आहोत. आणि कशा रीतीने पाहत आहोत तर अर्थातच 70 प्रेझेंट लाईव्ह प्रेक्षेपण यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचं अनेक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपण ही स्पर्धा 70च्या वतीने पाहत आहोत आणि सुंदर अशी ही स्पर्धा. आणि या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे ते म्हणजेच रोख रक्कम 50,000 व आकर्ष चषक. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रक्कम 25,000 व आकर्ष चषक अशी मानधन असलेली लाख मोलाची स्पर्धा. आणि मित्रांनो आपण पाहिलं तर प्रथमतः पहिला सामना टॉस विन दत्तगुरु मित्र मंडळ चूज टू फील्ड आणि त्याच्यासमोर विकास मित्र मंडळ या संघाने मात्र 56 धावा मात्र धावफलकावरती लावल्या. 57 धावांचं लक्ष मात्र या ठिकाणी ठेवण्यात आलं. नक्कीच तारे सितारे मात्र या मैदानामध्ये अभिजित जाधव नक्कीच दीपक राजभर आणि त्याचप्रमाणे प्रशांत शिकले आणि विशाल सकपाळ अशा अनेक तारे सितारे मात्र या मैदानामध्ये आज खेळताना 57 धावांचा पाठलाग करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. चला तर विनंती असेल विकास मित्र मंडळ मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. काय म्हणता चला थोडीशी घाई करायची आहे विकास मित्र मंडळ. वेळ कमी आहे कारण की नंतर बरेचसे सामने खेळवायचे आहेत आपल्याला. तर कोणत्याही प्रकारचा टाइमपास न करता लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. 57 धावांचा पाठलाग करायचा आहे अर्थातच दत्तगुरु मित्र मंडळ या संघाला. चला विनंती असेल लगेचच क्षेत्ररक्षण लावायचं आहे.
आणि आमचे मोठे बंधू आज मैदानामध्ये दाखल झाले सागर कांबळे यांचंही देखील आगमन झालेलं आहे आणि त्यांची चिमुकली चिवताई त्यांचंही देखील आम्ही आगमन या ठिकाणी आभार प्रकट करतो. धन्यवाद. पुन्हा एकदा जाऊया या मॅचच्या दिशेने. 57 धावा 56 आपतक 56 आणि 57 धावांचं लक्ष मात्र या ठिकाणी देण्यात आले ते म्हणजेच अर्थातच दत्तगुरु मित्र मंडळ. सुंदर असा संघ आहे, सुंदर अशी स्पर्धा आणि या संघामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच प्रशांत चिखले, अभिजित जाधव, विशाल सकपाळ असे अनेक तारे सितारे या मैदानामध्ये आज खेळताना पाहायला मिळणार आहेत. त्याचप्रमाणे हर्षद गायकवाड चला आघाडीची जोडी मात्र मैदानामध्ये दाखल झाली आहे. स्ट्राईकला अभि आणि नॉन स्ट्राईकला लक्ष. पहा 57 धावांचा लक्ष आहे आणि लक्ष मात्र नॉन स्ट्राईकला सज्ज झालाय आणि हे 57 धावांचं लक्ष मात्र तो कशा रीतीने पार पाडतो, कशा रीतीने आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेतो, विजयाच्या वाटचालीकडे नेतो हे नक्कीच पाहायला मिळणार आहे. थोड्याच वेळात लगेचच सुरुवात करायची मित्रांनो, कोणत्याही प्रकारचा टाइमपास न करता. आणि मित्रांनो आपण पाहत आहोत स्वर्गीय अजितदादा पवार स्मृती चषक आजचा फायनल दिवस या स्पर्धेचा आणि नक्कीच कोणता संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरेल आणि कोणता संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरेल हे आजच्या दिवसामध्ये आपल्याला नक्कीच कळणार आहे. पहा थोडीशी मिसफिल्ड. चला नक्कीच संघाचं श्री गणेश आहे मात्र या ठिकाणी झालेले आहे आमचे बंधू अवी सावरकर आज या मैदानामध्ये ही स्पर्धा पाहण्यासाठी मात्र दाखल झालेले त्यांचे देखील आम्ही या ठिकाणी आभार प्रकट करतो. हो यावेळेस ब्लॉक हॉलला टाकलेला चेंडू पहा काहीसा काढण्याचा प्रयत्न होता परंतु धाव मात्र या ठिकाणी मिळत नाही. निर्धाव चेंडू, 2 चेंडू आणि 1 धाव. पहा लक्ष मोठं आहे परंतु मित्रांनो अशक्य नाही आणि अशाच खेळाचं नाव म्हणजेच क्रिकेट क्रिकेट क्रिकेट. यावेळेस समोरच्या क्षेत्रामध्ये चेंडू तोडवलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. पहा काय कमालीची या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. वैभव याच्याकडे हा चेंडू दाखल झाला आणि त्याने सुरेखरित्या चेंडूची फेक केली आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण. आखुड्या पद्धतीचा चेंडू पहा परंतु धावा मिळत आहेत त्या फक्त एक गोशांकी क्षेत्र आहे. 1ने धाव पुढे सरसावली जाते. धाव फलक पाहिलं तर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा. पहिले षटक मार्गस्थ प्रगती पथावर मित्रांनो. 57 धावांचं लक्ष आहे आणि पाहूया दत्तगुरु मित्र मंडळ या 57 धावा कशा रीतीने मात्र पार पाडतील. तू नाही गेलास. ओ पुन्हा एकदा समोरच्या क्षेत्रामध्ये विकेटचं पतन. पहिला गडी जाईल तंबूच्या आसऱ्याला. बडी मछली जाल में फसते हुई जाएगी अपनी डग आउट की तरफ. पहिला गडी जातोय आपल्या डगआउट मध्ये आणि पहा 57 धावांचा पाठलाग होता. त्याच प्रेशर मध्ये मारण्याचा चक्कर मध्ये मात्र फलंदाज फसला जातोय. विकेटचं पतन येते. अभि OUT आउट. चला तर ज्याच्या नावाची चर्चा कायम टेनिस क्रिकेटमध्ये राहिलेली आहे मित्रांनो असा नावाचा हा खेळाडू आणि अर्थातच पोलादपूर एक्सप्रेस या नावाने ओळखला जातो अभिजित जाधव उर्फ अभू मैदानामध्ये दाखल.
पहा आज मात्र हा सामना जिंकायचा असेल तर नक्कीच कुठेतरी मोठ्या फटक्यांची आतिषबाजी, मोठ्या फटक्यांचा पाऊस मात्र या ठिकाणी पाडावा लागेल अभिजितला. पाहूया आणि तशा प्रकारची कामगिरी मात्र त्याच्या बॅटीमधून पाहायला मिळते का. 57 धावांचं लक्ष्य आहे मित्रांनो. आतापर्यंत आपण पाहिलं तर चेंडू मात्र खर्च झाले ते 5. शेवटचा चेंडू आहे. पहिलं षटक मार्गस्थ प्रगती पथावर आणि आता मात्र नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल झालाय तो अभिजित जाधव. ओहो, एक धाव कंप्लीट केली. पाहूया दुहेरी धावाचा प्रयत्न केला जाईल का, परंतु अभिजितने नकार दिला. एकेरी धावेत समाधान मानावं लागतंय आणि पहिल्या षटकाचा खेळ हा संपुष्टात आलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावफलक पाहिलं तर 4 धावा आणि 1 गडीच्या मोबदल्यामध्ये 4 धावा धावफलकावरती. 6 चेंडू 4 धावा 1 गडी तंबूच्या आसऱ्याला. 24 चेंडू शिल्लक आहेत आणि 24 चेंडूमध्ये मात्र 53 धावांचं लक्ष मात्र पाहिजे. अजूनही 24 चेंडू 53 धावा, 53 धावा आणि 24 चेंडूंचा हा खेळ. तर पहा मोठं लक्ष आहे परंतु अशक्य नाही आणि अशा प्रकारची कामगिरी मात्र नक्कीच अब्बूच्या माध्यमातून पाहायला मिळते का मित्रांनो. जर हा सामना जिंकायचा असेल, आपल्या संघाला विजयी करायचा असेल तर नक्कीच मोठ्या फटक्यांची आतिषबाजी, चौकार आणि षटकारांचा पाऊस मात्र या ठिकाणी अभिजितला पाडावा लागेल. चला तर पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना सुंदर कामगिरी विकास मित्र मंडळाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 56 धावा मात्र त्यांनी धावफलकावरती लावल्या आणि 57 धावांचं लक्ष मात्र अर्थातच दत्तगुरु मित्र मंडळ या संघाला दिले गेले. चला नक्कीच पुढचा संघ आहे अमर सेवा संघ आणि त्याच्या विरुद्ध तरुण बौद्ध मित्र मंडळ. दोन्ही संघाचे कर्णधार जर उपस्थित असतील तर आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचंय. यावेळेस नो बॉल आणि चेंडू पाठवलाय तो ब्र काउंसी मार रेखा पार 6 रन फ्री हिट. चलिए तो 7 रन यहां पर जोड़ दिए जाएंगे स्कोर बोर्ड पर और फ्री हिट की दरकार यहां पर की जाएगी. अगली गेंद फ्री हिट की होगी दोस्तों. चला पुढचा चेंडू हा फ्री हिट असेल. पहा 7 धावा मात्र मिळाल्यात आणि धावफलक आपण जर पाहिलं तर 11. नो बॉल फ्री हिट आणि फ्री हिट म्हटलं तर नक्कीच फलंदाजाला एक संधी असते मोठा फटका खेळण्याची आणि अशाच प्रकारे एक मोठं नाव मात्र स्ट्राईकला दाखल आहे अभिजित जाधव. ओहो, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट केली जाते. दुहेरी धावचा प्रयत्न आणि क्या बात आहे. पहा काय चपलाईने 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. 13 धावा. तेरा धावा 1 चेंडूच्या समाप्तीनंतर. पहा दुसरं षटक मार्गस्थ प्रगती पथावर आणि दुसऱ्या षटकाची जबाबदारी ऋषिकेश मोरे. ओहो, काय वेगाने टाकलाय चेंडू. पहा चांगलं कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. मागचा चेंडू मात्र नो पडला परंतु त्याची भर मात्र त्यांनी करून काढली आहे. 13 धावा धावफलकावरती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा आखुड्या पद्धतीने चेंडू पहा जाईल मात्र आतच आहे. एकच धाव मात्र मिळते.
14 धावा 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. अजूनही 3 चेंडू शिल्लक. दुसरं षटक मार्गस्थ आहे मित्रांनो प्रगती पथावर. आणि पहिला सामना आपण पाहत आहोत दत्तगुरु मित्र मंडळ त्याच्या विरुद्ध विकास मित्र मंडळ. 57 धावांचा पाठलाग, सुंदर अशी स्पर्धा. आणि अर्थातच आपण पाहत आहोत स्वर्गीय अजितदादा पवार स्मृती चषक. अजितदादा यांच्या स्मरणासाठी या स्पर्धेचं आयोजन नियोजन आखण्यात आलं. पहा मनगडीचा वापर करत असताना एक धाव कंप्लीट केली जाते आणि दुहेरी धावाचा देखील प्रयत्न आणि दुहेरी धाव सहजरित्या कंप्लीट केली जाते. सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावर मात्र या 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं फळक बदललं जाते. जाऊन पोहोचते ते 16 या आकड्यावरती. 4 चेंडू 2 टू गो. चला तर गोशांकी क्षेत्रामध्ये हा चेंडू एकच धाव मात्र मिळते. 17 धावा 1 टू गो. शेवटचा चेंडू असेल. पहा दुसरं षटक मार्गस्थ आहे प्रगती पथावर आणि दुसऱ्या षटकाचा हा अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा ऋषिकेश मोरे. पुन्हा एकदा समोरच्या क्षेत्रामध्ये चेंडू ओहो अडवलाय आणि धाव मात्र मिळते ती फक्त एकच. आणि अशा रीतीने दुसऱ्या षटकाचा खेळ हा संपुष्टात आलाय. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावफलक पाहिलं तर 18. पहा 12 चेंडू आणि 18 धावांचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. आणि अजूनही 18 चेंडूंचा खेळ हा शिल्लक आहे. आणि 18 चेंडूमध्ये मात्र जिंकण्यासाठी धावा पाहिजेत त्या 39. 39. 18 चेंडू 39 धावा. 39 धावा आणि 18 चेंडूचं समीकरण आहे. पहा जर जिंकायचं असेल तर नक्कीच मोठ्या फटक्यांची आतिषबाजी, मोठ्या फटक्यांचा पाऊस मात्र या ठिकाणी पाडावा लागेल. चला घाई करा, स्पीडअप करायचा, वेळ कमी आहे. पहा प्रत्येक ओव्हर मागे टाइमपास नकोय. स्पर्धा अजून बरेच सामने खेळवायचे. कालचा संघ जो आलाय फायनलमध्ये 1-1 त्याचंही देखील अभिनंदन. आणि तोही एक सामना आपल्याला वाढून खेळवायचा आहे. तर नक्कीच वेळ आपल्याकडे कमी असेल याची नोंद घ्यायची आहे. आणि पंचांना विचारल्याशिवाय कोणी मैदानाच्या आत जाऊ नये. जरी खेळाडूला पाणी पाहिजे असेल तरी त्यांनी पंचांची परवानगी घेतल्याशिवाय मैदानामध्ये पाऊल ठेवायचं नाहीये याची नोंद घ्यायची. चला पहा ज्याने घणाघात खेळी केली 57 धावा 56 धावा ज्याने धावफलकावरती लावल्या आणि आघाडीचा फलंदाज म्हणून ज्याला आपण पाहिलं सत्याने आज त्याच्या हाती षटकाची जबाबदारी मात्र देण्यात आली आहे. ओमकार गायकवाड गोलंदाजी मार्कवरती. नक्कीच सुंदर क्षेत्ररक्षण, चांगली कामगिरी. मात्र अष्टपैलू म्हणून ज्याची ओळख ओमकार गायकवाड गोलंदाजी मार्कवर एक धाव नक्कीच मिळते. आणि पाहूया आता मात्र स्ट्राईक रोटेट होते आणि स्ट्राईकला मात्र सज्ज होतो तो अभिजित जाधव उर्फ अब्बू. पहा ब्लॉक हल्ला टाकलेला चेंडू चपलाईने कामगिरी करत आहे.
आणि धाव बाद. चला तर लक्ष मात्र काही पाहायला मिळालं नाही. 56-57 धावांचं लक्ष करायचं होतं, परंतु लक्ष माघारतोय आपल्या तंबूच्या आसऱ्याला आणि लक्षची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मात्र मैदानामध्ये दाखल होतो तो मिस्टर राजभर. दीपक राजभर मैदानामध्ये दाखल नॉन स्ट्राईकला. सुंदर कामगिरी करत आहे ओमकार गायकवाड गोलंदाजी मार्कवरती. ओ समोरच्या क्षेत्रामध्ये चेंडू पाठवलंय, वन बाउन्स, मार रेखा पार, 4 धावा. आणि या 4 धावेच्या मदतीने मात्र पुन्हा एकदा धावसंख्येचं समीकरण बदलतंय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती दुहेरी आकड्यावरती 24-24, 24 धावा. चेंडू मात्र या ठिकाणी झाले ते 3. तिसरं षटक मार्ग असं प्रगती पथावर. ओहो काय थ्रो आहे पहा. एकच धाव मात्र मिळते अभिजितला. दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु तेवढ्या चपलाईने थ्रो देखील केला जातोय. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. थेट यष्टीरक्षकाच्या हाती थ्रो आला आणि मात्र एकेरी धावेतच समाधान मानावं लागतंय. 25 धावा धाव फलकावरती 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. तर प्रमुख आमचे पाहुणे आज व्यासपीठावरती उपस्थित जंगम साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांनाही देखील मी विनंती करतो की आपण या स्पर्धेच्या वतीने आपण वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी उपस्थित झालात. तर जंगम साहेब आपला आभार आम्ही या ठिकाणी प्रकट करतो आणि आपणास विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हायचं आहे आणि या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा जाऊया व्यासपीठाच्या दिशेने, खेळपट्टीच्या दिशेने. ओ यावेळेस पहा आणि विकेटचं पतन. यावेळेस पंचांचं बोट आकाशाकडे. धावाच्या स्वरूपामध्ये कोण आउट होणार, तर अभिजित जाधव पोलादपूर एक्सप्रेस माघारतोय तंबूच्या आसऱ्याला. चला तर मी आधीच सुरुवातीला म्हणालो होतो की पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वादविवाद न करता सामन्याला सुरुवात ठेवायची. आम्ही काही देत नाही.
समाप्ती देखील केली जाते. 3 षटकांचा खेळ हा संपुष्टात आलाय आणि आता मात्र धावफलक आपण पाहिलं 3 षटकाच्या समाप्तीनंतर तर 25 धावा धावफलकावरती आणि आता 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजेत त्या 32 32. 12 चेंडू 32 धावा, 32 धावा 12 चेंडूचं समीकरण ही स्पर्धा जिंकण्यासाठी. क्या नाम है आपका? तू नाम जे? कृषिव. थैंक यू. चाय पीसो करण भाई. 2 मिनिट. हॅलो. चला 12:32 पाहिजे ना. चला 12:32 आणि हा बस दादा पाणी द्या ना पाणी. हा दिलं. 12 चेंडू 32 धावा. फुलटॉस चेंडू होता पहा त्या ठिकाणी. 2च धाव मात्र मिळते दीपक राजभर यांना आणि आताच्या 3 धावा. अच्छा 1 शॉट आहे का? ओके चला 2च धावा आहेत म्हणजे आताच्या 1 शॉट आहे. चला धावफलक झालं ते 27. यावेळेस दीपक राजभर च्या खेळीचा अंत होतोय. बॅक टू पॅव्हेलियन. आता मात्र मित्रांनो समीकरण येऊन ठेपलंय. 10 चेंडू अवघे शिल्लक आहेत आणि 10 चेंडू मध्ये मात्र जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता. चलिए बड़ा नाम बड़ा काम मैदान में जाता हुआ प्रशांत चिखले. चला तर पुढचा सामना अमर सेवा संघ त्याच्या विरुद्ध तरुण बौद्ध मित्र मंडळ. कर्णधार टॉस साठी यायचे टॉस साठी. चला पुढील सामना अमर सेवा संघच्या विरुद्ध तरुण बौद्ध मित्र मंडळ. टॉस साठी या कर्णधार असतील तर टॉस साठी यायचे आणि आमचे प्रमुख पाहुणे यांच्या शुभ हस्ते मात्र हा नाणे कौल केला जाईल दोन्ही संघांमध्ये. चला 8 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. चला टॉस करूया. टॉस कुठे करायचा आहे दादा? टॉस कुठे करूया? चला त्या 2 धावा मात्र या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. एक सेकंड सर एक सेकंड.
हॅलो, सेवा संघ आणि कॉल अमर सेवा संघ दादा टॉस विन आहात, सारा शुभेच्छा असतील. काय भूमिका असेल विन आहात? टॉस विन करून आम्ही पहिलं फिल्डिंग करू. आमचं म्हणजे स्ट्रॅटेजी ठरलेली आहे की फिल्डिंग करून काय करायला पाहिजे, त्याप्रमाणे आम्ही त्यांना टॅकल करू. नक्कीच. टॉस विन चूज टू फील्ड संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 35. त्याच्या विरुद्ध हॅलो, तर करण पहिले आप टॉस होते तो टॉस जीत के फील्डिंग ही लेने वाले थे, पर हम लोग कंफ्यूज थे कि बैटिंग करें कि फील्डिंग करें. पर ठीक है, टॉस हारे तो भी चलेगा, बैटिंग कर लेंगे. नक्कीच या ठिकाणी अमर सेवा संघ आणि संघ धन्यवाद. त्याच बाजूला टॉस करू. पाहिजे. काय घेतलं? फिल्डिंग घेतली अमर सेवा संघाने. चला तर अमर सेवा संघ या संघाने मात्र टॉस जिंकलेला आणि चूज टू फील्ड अशी भूमिका मात्र या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. तर आता मात्र समीकरण आले ते 6 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. ओहो, प्रशांत चिखले च्या बॅटीमधून फटका यावेळेस फसलाय, परंतु झेल त्या ठिकाणी सुटला जातोय. 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्या जातात आणि आता मात्र 5 चेंडूचं समीकरण मात्र शिल्लक आहे. 5 चेंडू आणि 25 धावा. 5 चेंडू 25 धावा. तेजस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. तीन आले ना आत्ताच्या, वाईट पकडून 3 आहे ना. पहा चला, अवंतर चेंडू स्वैरचा चेंडू म्हणून घोषित केला जातो, वाईट बॉल, आणि त्याच्यावर धावा देखील 2 जोडल्या जात आहेत. एकच धाव मात्र मिळते. चार ना 2 बॉल मध्ये किती पाहिजे? पुन्हा एकदा समोरच्या क्षेत्रामध्ये टोळवलाय, परंतु धाव मात्र मिळणार नाही. चला टू टू गो. अंतिम षटक आणि अंतिम षटकातले अंतिम 2 चेंडू मात्र शिल्लक आहेत. पुन्हा एकदा समोरच्या क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलाय, पाहायचं आहे पंच आमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत की हा 4 धावा आहेत. आणि आता शेवटचा चेंडू आणि धाव मात्र पाहिजे ती 15. अवांतर चेंडू, व्हाईट बॉल. मोठा फटका, चेंडू पाठवलाय गोशांकी क्षेत्रामध्ये
आणि अर्थातच विजयी संघ झालाय तो विकास मित्र मंडळ. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. चला तर या मॅचचा चला तर अमर सेवा संघ टॉस विन आहात, फिल्डिंग घेतली, क्षेत्ररक्षण लावायचंय.